तर नमस्कार म्हणलो पब्लिक, आज ना मी सकाळ सकाळी गेलतो बरं का अंबाबाईच्या मंदिरात. आज ना आमच्या घरी देवीचा कार्यक्रम होता, म्हणून मला आईनं निवद दाखवायला झाली होती बरं का. मग लगेच अंबाबाईला निवद दाखवलं आणि पाया पडलो. मी या तुळजा भावनीला एकच मागितलो की तुझ्या आशीर्वादाने माझ्या इंस्टाला लवकर 10K फॉलोअर्स कंप्लीट होऊ दे. मग पाया पडून लगेच आलो बाहेर. आधी या भावाला घेऊन जावं म्हणलं पहिले चहा प्यायला. भाऊ मला एक सिरियस विषय सांगायला ती म्हणजे ह्याचा विषय ऐकून माझं पार डोकं दुखालतं बरं का. आता तर चहा प्यावाच लागते म्हणलो. मग डायरेक्ट चहा पिऊन घरापाशी आलो. 5 मिनिट घरापाशी उभा होतो, भावाने लगेच एंट्री मारली. मला विचारलं कुठे जायला, तर मला इथे जायला. मी म्हणलं चल मला पण इथे जायचंय. 10 वाजले तरी थंडी काय जाणार गेली. म्हणलं चल भाऊ एकदा चहा. भाऊ नगच म्हणाला तरी पण चहा प्यायला आणलो त्याला. चहा ते पिऊन गेलो डायरेक्ट घराकडे. घरी आली डायरेक्ट झोपच लागली होती बरं का. 12 असं झोपलो तर डायरेक्ट 4 वाजता उठलो. असं थोडं बाहेर बसलो तर लगेच भाऊ आला. मला ही भाऊ म्हणजे तू ब्लॉगर झाल्यापासून विसरलास. माझ्याकडे खोट बोलायचं नाही. मग लगेच दुसऱ्या भावाची एंट्री झाली म्हणलो. या भावाला थोडं 10 मिनिट बोलत बसला. भावाला पुण्याला द्यायला उशीर व्हायला तर भाऊ लगेच गेला. जाताना बाय बाय करून गेला बरं का. मग पुन्हा सगळे गेले, मी एकटा बसलो. बोर होऊ लागलो तर पण लगेच भावाची एंट्री झाली. मग काय चाललंय भावा म्हणलं, भावाची भेट घेतलो. भाऊ कुठे तर जायला तर मला बघून थांबला. अरे भुई बघ हाय पण केलं का. मग आता जावं लागते म्हणलं वरी म्हणजे बस स्टँडला बरं का. आणि हो काही आजच्या दिवसातला शेवटचा चहा आहे बरं का. चला भाऊ ना आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. येतो बरं का.